तुम्हाला ही गोष्ट जाणून आश्चर्य होईल की तिरुपती बालाजी जगातील सर्वात जास्त श्रीमंत आहेत, पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, ते सर्वात जास्त गरीब आणि कर्जबाजारी देखील आहेत. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की भगवान विष्णूच्या हृदयामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे आणि त्याच भागावर भृगु ऋषींनी लात मारली. त्यावेळी मात्र भगवान विष्णूंनी भृगु ऋषींना माफ केलं, पण माता लक्ष्मी मात्र नाराज होऊन वैकुंठ सोडून पृथ्वी लोकावर निघून गेली. त्यानंतर भगवान विष्णू जेव्हा माता लक्ष्मीचा शोध घेत होते त्यावेळेस त्यांना कळालं की पृथ्वी लोकावर माता लक्ष्मीने पद्मावती नावाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला आहे. त्यावेळेस भगवान विष्णूने आपले रूप बदलून पद्मावतीशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. पण समस्या मात्र ही होती की भगवान विष्णूजवळ लग्न करण्यासाठी पर्याप्त धन नव्हते. माता लक्ष्मीच्या जाण्यामुळे ते पूर्णपणे कंगाल झाले होते. ह्या दरम्यान त्यांनी अनेक देवी देवतांकडून आणि कुबेर देवांकडून खूप सारे धन उधार घेतले. कुबेर आणि देवतांकडून कर्ज घेतल्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना वचन दिले की ह्या कलियुगाच्या अंतपर्यंत मी तुमचे सर्वच्या सर्व कर्ज फेडेन. त्याचबरोबर ते हे देखील म्हणाले की जोपर्यंत कर्ज संपत नाही तोपर्यंत मी व्याज देखील भरत राहील. आणि त्यानंतरच भगवान विष्णूंनी व्यंकटेश यांच्या अवतारात पद्मावती मातेशी लग्न केले आणि म्हणूनच तेव्हापासून आत्तापर्यंत भगवान बालाजी हे कर्ज फेडत आहेत आणि पुढे सुद्धा फेडत राहतील. हा व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा.